ते विषय बोलले श्रीमद भगवद्गीता भगवान की जय. अष्टमोध्याय अक्षर ब्रह्मयोग. श्री गणेशाय नमः. श्री गोपालकृष्णाय नमः. अर्जुन वाच. किं तद ब्रह्म किमध्यात्मकी कर्म पुरुषोत्तम अधिभूत च किं प्रक्त मदिदैव किमुच्यते. अर्जुन म्हणाला, हे पुरुषोत्तमा, ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म कशाला म्हणतात, कर्म म्हणजे काय, अधिभूत कशाला म्हणतात व अधिदैव कशाला म्हटले जाते. नवीन संज्ञा ऐकल्या की त्यांचा अर्थ जाणून घ्यावा ही जिज्ञासा सामान्य शिष्याप्रमाणे अर्जुनाच्या ठिकाणी होतीच. गीतेत असेही दिसते की अर्जुनाने प्रश्न विचारण्यापूर्वी श्रीकृष्ण संभाव्य प्रश्न आधीच तर्काने जाणून घेतो व त्याला आपल्या परीने उत्तर देतो. तत्ते कर्म प्रवक्ष्यामी असे तो पूर्वी म्हणाला होता व त्या ठिकाणी नाना प्रकारच्या कर्माची वर्गवारीही त्याने केली होती. पण 7व्या अध्यायाच्या शेवटी त्याने पुन्हा कर्म हा शब्द वापरून ज्ञानी मनुष्य अध्यात्म जाणतो, साधी यज्ञ, साधी दैव इत्यादी भगवत स्वरूपे जाणतो असे म्हटले तेव्हा कर्मही जाणतो असे विधान केले आहे. म्हणून अर्जुनाने सर्व नवीन शब्दांच्या व्याख्या विचारल्या व इथे श्रीकृष्ण प्रत्येक व्याख्या अगदी संक्षेपाने सांगत आहे. अधियज्ञम कथम पुत्र ध्येयस्मिन मधुसूदन प्रयाणकालेचे कथम ध्येयोसी नियतात्मकी. हे मधुसूदना, अधियज्ञ तो कोणता व तो या देहात कसा आहे, त्याचप्रमाणे मनोनिग्रही पुरुषांनी अंतकाळी तुला कसे जावे. प्रयाणकाल म्हणजे मृत्यूची वेळ. 7व्या अध्यायात शेवटी म्हटले की ज्ञानी माणसाचे चित्त परमेश्वराकडे लागलेले असते, त्यामुळे त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याचे आत्मज्ञान व ईश्वरासंबंधी तत्वज्ञान तसेच अबाधित राहते. त्यावर अर्जुनाने हा प्रश्न विचारला आहे की एरवी ठीक आहे देवा, जन्मभर जागृतावस्थेत तुझ्याशी अनुसंधान ठेवणे एक वेळ शक्य होईल, पण मरणाच्या वेळी सर्व इंद्रिय मन व बुद्धीसह जागृत न राहता मूढ होते, काही कळेनासे होते. त्यावेळी काय उपाय करावा की ज्यामुळे ते अनुसंधान राहील. ज्यांना हे अनुसंधान लागणे इष्ट आहे ते नेतात्म असतात हे अर्जुनाने गृहीत मानले आहे. अधियज्ञ म्हणजे यज्ञाला मूळ सारूप परमेश्वर. श्री भगवान वाच. अक्षरम ब्रह्म परम स्वभाव ध्यात्म उच्यते भूत भावोद्भव कर्म विसर्ग कर्म संज्ञितम. श्री भगवान म्हणाले, अत्यंत श्रेष्ठ व अविनाशी असे जे आधी तत्व ते ब्रह्म होय. प्रत्येक वस्तूचा स्वतःचा जो मूळ स्वभाव तो अध्यात्म होय आणि अचेतन व सचेतन अक्षर ब्रह्मापासून भूतांची उत्पत्ती करणारा व्यापार जी क्रिया त्याला कर्म म्हणतात. सर्ग म्हणजे निर्मिती, भव संसार, विसर्ग म्हणजे विशेष सृष्टी, कर्म ब्रह्मोद्भव विधी ब्रह्माक्षर समुद्भवम असे पूर्वी म्हटले आहे. कर्म हे ब्रह्मातून उत्पन्न होते व ब्रह्म हे अक्षर म्हणजे अविनाशी तत्वातून उत्पन्न होते असे म्हटले आहे. त्याचेच वर्णन जवळजवळ त्याच शब्दात सांगितले आहे. अक्षर व ब्रह्म हे एकरूपच आहेत असे इथे म्हटले आहे. स्व म्हणजे जीवात्मा, त्यांचा भाव म्हणजे अस्तित्व, जीवात्म्याचे असणेपण म्हणजेच त्याचे निरुपाधिक आत्म परमात्मा ऐक्यरूप असणे, त्याच्या त्या अस्तित्वालाच अधि आत्मा म्हणतात आणि ते स्वरूप जाणणे ते जे असते तीच अध्यात्म विद्या. कोणी त्याला अध्यात्मज्ञान, अध्यात्मशास्त्र, अध्यात्म मार्ग अशा वेगवेगळ्या नावाने संबोधतील. तो अर्थातच निसर्गातून, सृष्टीतून अर्थात कर्मातून सुटण्याचा व मूळ अस्तित्वाकडे जाण्याचाच मार्ग आहे. अधिभूतम क्षरो भावा पुरुषाधिदैवतम अधियज्ञ हमे वात्र देहभृतांवर. हे नरश्रेष्ठा, अधिभूत म्हणजे नाशवंत कार्यरूप पदार्थ. त्या पदार्थात जो पुरुष म्हणजे संचेतन अधिष्ठाता तो अधिदैवत, अधियज्ञ म्हणजे सर्व यज्ञाचा अधिपती म्हणतात, तो मीच ह्या देहाच्या ठाई आहे. देहभृतांवर असे संबोधन इथे अर्जुनाला उद्देशून वापरले आहे. अर्थात पार्थ हा नरवीराग्रणी होता म्हणूनच हा शब्द आला. श्रीकृष्ण इथे स्वतःची ओळख अधियज्ञ अशी करून देत आहेत. त्यासाठी इतर वचने पहा. अहम क्रतुर यज्ञ इत्यादी. अहम एवं केवळ मीच यज्ञातील इष्टदेवता आहे, अन्य कोणी नाही व नसावी असा इथे एव या शब्दाचा अर्थ होतो. अधिदैवतम म्हणजे सर्व देवतांचा मुख्य होय. तो पुरुष होय. प्रकृती व पुरुष दोहोपैकी पुरुष तत्व हे सर्व विश्वातील देवतात मुख्य आहे. पुरुष चुकतात याचे वर्णन आहेच. चंद्रमा, वायू, अग्नी, इंद्र अशा प्रकारे सर्व देवता विराट पुरुषाच्या अवयांच्या ठिकाणी आहेत असे तिथे म्हटले आहे. आत्मनस्तु कामाय सर्व प्रियम भवती. हे औपनिषदाधिक वचन पहा. सर्व भोग आत्म्याच्या सत्तेनेच देहात प्राप्त होतात, तेव्हा देहामध्ये सुद्धा इंद्रिय विषयांचे व प्राणांची इत्यादी हवन भगवंतासाठीच होत असते. तस्मात देहधारी आत्मा श्रीकृष्ण होय. अंतकालेच मामेव स्मरणमुक्ता कलेवरम य प्रयती स मद्भाव यती नास्त्यत्र संशय. आणि जो पुरुष मरणासमयी माझे स्मरण करीत हा देह सोडतो तो माझ्या स्वरूपास प्राप्त होतो यात संशय नाही. जर भक्त जन्मभर भगवंताचे स्मरण करीत असेल तर मरणाच्या वेळी सुद्धा त्याचे लक्ष भगवंताकडेच लागलेले असणे सामान्यतः शक्य असते.
कारण जन्मभरात त्याचा तोच अभ्यास होत आलेला असतो. शेवटचा दिवस गोड व्हावा असे संत म्हणतात. तो गोड दिवस म्हणजे भगवंताच्या नामस्मरणातच व ध्यानातच स्मरण येणे. अंत्यमती सा गती असे म्हणतात. या बाबतीत काही गूढ शास्त्रीय माहिती अशी आहे की मनुष्याचा मृत्यू झाला की त्याचा प्राणमय कोश, त्यातील सूक्ष्म वासनामय कोश, मनोमय कोश, कारण देहरूपी कोश यासह देहाबाहेर जातो. मरताना जो विचार प्रबळ असेल त्याप्रमाणे त्या विचाराचे द्रव्य त्याच्या या सूक्ष्म संघाताच्या बाह्यगोल पृष्ठभागावर येते व त्या द्रव्याशी सहस्पंदन असणाऱ्या मनोलोकातील द्रव्याच्या पातळीवर जीवात्मा चढतो. जर विश्वव्यापी षड्गुणेश्वर भगवंताचे ध्यान मनुष्य मरणाच्या वेळी करीत असेल तर तो मनोलोकात त्या भगवंताच्या स्वर्गीय दिव्य देहाशी निगडीत राहतो. पुण्यमय भाग विरघळून गेला की मनात जन्मभर जे इतर विचार दृढ असतील त्या विचारांच्या स्वर्गस्थित केंद्राकडे तो जीवात्मा जातो. त्याविषयाची जास्त तपशीलवार माहिती देणे अप्रस्तुत वाटते, कारण इथे तरी सतत भगवंताची अनुसंधान असणाऱ्या भक्ताची मनोत्तर गती वर्णन केली आहे. पुढील श्लोकात मात्र सामान्य सिद्धांत मांडला आहे. यम वापी स्मरण भाव त्यजेत्यन्ते कलेवरम तमेव व्यक्ती कोणते सदा तद्भाव भावित. अथवा हे अर्जुना, अंतकाळी मनुष्य ज्या ज्या स्वरूपाचे स्मरण करीत देह सोडतो त्याला तो जाऊन मिळतो, कारण तो त्या स्वरूपाच्या चिंतनात नित्यमग्न होता. जर तो तसा जन्मभर त्या एकाच भावनेत मग्न असेल तर त्या स्वरूपात परलोकात तो जातो. आणि तसा तो नित्य चिंतनशील नसेल तर काय होते? आपल्या मनात कधी कधी उच्च विचार येतात, तर कधी कधी सांसारिक षडविकार प्रेरित विचारही येतात. मरणोत्तर या सर्वच विचाराचे फलित सूक्ष्म लोकात भोगावे लागते. मात्र भोगण्यासाठी कोणत्या क्रमाने कोणत्या स्थितीत जीवात्मा राहतो ते ठरलेले असते. मरताना जो विचार तीव्र असेल त्याच विचारात तो मनुष्य मरणोत्तर काही काळ त्या विचाराचे द्रव्य नैसर्गिक प्रक्रियेने विरघळून जाईपर्यंत राहतो. तोपर्यंत त्याच्या भावनामय कोशातील द्रव्य अशा प्रकारे समकेंद्रित गोल आवरणाच्या रूपात पुनर्रचित होते की त्यातील सर्वात वाईट व पार्थिव भोगांच्या आसक्तीचे द्रव्य सर्वात बाह्य कोचासारखे, दुधावरच्या शाहीसारखे पण देहाच्या सर्व बाजूंनी येऊन राहते व आत क्रमाने जास्त जास्त चांगल्या भावनांचे द्रव्य राहते. त्याहीपेक्षा सूक्ष्म असे शुद्ध विचारांचे द्रव्य भावनामय शरीराच्याच जागेत पण सूक्ष्मतर स्तरावर तत्सम रचनेनेच असते. घोर लोकात हळूहळू भावना वासनांचे द्रव्य विरघळत असते. तोवर त्या जीवात्म्याला यातनाच होत राहतात. उच्च विचारांना अभिव्यक्ती मिळत नाही. त्याच यातनांचे वर्णन नरक यातनांच्या स्वरूपात अनेक ग्रंथात केलेले आढळते. नंतर वासनाद्रव्याचा भाग हळूहळू झिजत जातो, कारण परलोकात नवीन कर्म घडत नाही व नवीन वासनाद्रव्यही त्या देहात येऊन बद्ध होत नाही. आता त्याच्या सदिचारांना आतून कोंडलेल्या अवस्थेतून बाहेर व्यक्त होण्यास हळूहळू वाव मिळू लागतो व तो जीवात्मा सुखमय स्थितीत जास्त जास्त उच्च स्तरावर राहू लागतो. पुण्यमय कर्मांनी त्याच्या मनोदेहात अधिक तरल व शुद्ध द्रव्य जमा झालेले असते. त्याचा भोग सुखाच्या रूपात जीवात्मा स्वर्गलोकात राहून घेतो. त्यानंतर त्या ठिकाणी भौतिक अनुभवाची तृष्णा उत्पन्न होते. ही तृष्णा त्याच्या कारण देहातील अविकसित अपूर्ण भरलेल्या शुद्ध सत्वमय द्रव्यातील पोकळीमुळे उत्पन्न होते व तो जीवात्मा पूर्वजन्मातील विचार व वासना यांच्या साधर्म्याचे विचार द्रव्य व वासनामय द्रव्य यांचे परमाणु स्वतःभोवती खेचून घेत पुन्हा जड देहात जन्माला येतो. तस्मात सर्वेषु कालेषु मामनुस्मरम युधच्च मय्यर्पित मनोर्बुद्धीर मामे वैश्य संशयम. म्हणून तू सर्व काळी माझे स्मरण कर आणि युद्ध कर. मन व बुद्धी माझ्याच ठाई लावून माझ्याच ठाई तू अर्पण केलीस म्हणजे लढाई करूनही निसंशय मला जीवन मिळशील. अर्थात मयी अर्पित मन व बुद्धी आणि सर्वेषु कालेषु मा अनुस्मरण ही तर योग समाधीत राहण्याची स्थिती झाली. या स्थितीत चित्त ठेवले तरच नवद्वारे पुरे देई नैव कुर्वन न कार्येन किंवा नैव किंचित करोमी इति युक्तो मन्यते तत्त्वविद. या उपदेशाप्रमाणे जीवात्मा फक्त सर्व कर्माचा जमतेम साक्षी व असज्ज उदासीन द्रष्टा मात्र राहील. अशा परिस्थितीत युद्ध करणे म्हणजे तर अलिप्तपणाची भरमसीमाच झाली. स्वस्थ बसून एक वेळ भगवंताचे अनुस्मरण करणे कठीण असले तरी अभ्यास व वैराग्य यांनी जमेल. पण ज्या युद्धात क्रोध, मत्सर, हिंसकता, शारीरिक सुखदुःखाशीच चित्त संलग्न असते, जयाची लाभाची इच्छा, द्वेष, भय, उत्कंठा आदी नाना क्षोभ अपरिहार्य असतात, ते युद्ध अशा ब्राह्मी स्थितीत राहून करायचे असे मोठे कठीण योगबल अर्जुनाच्या ठिकाणी असावे अशी श्रीकृष्णाची अपेक्षा आहे. हे युद्ध जसे बाह्य देहाशी शत्रूशी आहे तसेच अंतरंगातील काम क्रोधादी दुरासद दुर्जिंक्य शत्रूंशी आहे, हे भगवंताने पूर्वी सांगितले आहे. अभ्यासयोग युक्त्यांना चेतसा नान्यगामिन परमपुरुष देव याची पार्थानो चिंतयन. हे पार्था, चित्त दुसरीकडे जाऊ न देता ते अभ्यासाच्या सहाय्याने स्थिर करून दिव्य पुरुषाचे चिंतन करीत तो त्यालाच जाऊन मिळतो.
युद्ध कर हा उपदेश अर्जुनापुरता इथे परमेश्वराचे अनुचिंतन करणाऱ्याची अंतिम गती वर्णन करण्यास प्रारंभ केला आहे. चित्त अन्य कुठेही न जात असावे, कुठेही जात नसावे. परमेश्वराचेच अनुचिंतन होत राहावे. अभ्यासाने साधक सतत परमेश्वरी स्वरूपाशी मनाने जोडलेला असावा. मग तो दिव्य परमपुरुषाप्रत जातो. यापुढे त्या परमदिव्य पुरुषाचे म्हणजे पर्यायाने श्रीकृष्ण स्वतःच्या दिव्य रूपाचे वर्णन करीत आहे. कवी पुराण मनोच्या शातशितार मनोरणी या समन्युस्मरेद्ध सर्वस्य धातर्मचिन्त्य रूपं आदित्यवर्णं संप्रस्तात् प्रयाणकाले मनसा चलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यकं सं तं परमं पुरुषमुपेति दिव्यम्. सर्वज्ञ पुरातन नियामक सूक्ष्म सर्वांचा आधार अतर्क रूप सूर्याप्रमाणे तेजस्वी अंधकाराहून पलीकडचा अशा परमश्रेष्ठ दिव्य पुरुषाचे जो अंतकाळी एकाग्र चित्ताने भक्तिपूर्वक योग सामर्थ्याने आपला प्राण दोन्ही भुवयांच्या मध्ये उत्तम रीतीने स्थापून अखंड ध्यान करतो, तो सर्वश्रेष्ठ दिव्य पुरुषाला जाऊन मिळतो. या श्लोकदयात परमपुरुष दिव्य परमात्मा याचे वर्णन केले आहे. कवी याचा अर्थ काव्य करणारा असा नाही. कवी म्हणजे द्रष्टा, दिव्य ज्ञान असणारा. पुराण याचा अर्थ अनादि अनु आणि या सम म्हणजे अणुपेक्षाही सूक्ष्म, दृश्य जगतापेक्षा फारच सूक्ष्म. अनुशासितारम म्हणजे सृष्टीचे सर्व चक्र चालविणारा. प्रेरक, धारक, संहारक, नियंत्रक, सर्वस्व धातर म्हणजे याचे यावत सर्व विश्वाचा आधार. मी एकाच अंशाने हे जगत धारण केलेले आहे. आदित्य वर्णम अतिशय तेजस्वी, जेथे अज्ञानाचा अंधार नाही असे अस्तित्व. याचे ध्यान योगाने आपल्या भिवयामधील जागेत करायचे. ते 10वे द्वार किंवा आज्ञाचक्र आहे. प्राणांची गती प्राणायामाने तिथे प्रविष्ट करायची. सम्यक म्हणजे समतोलपणे इळा व पिंगला या 2 सूक्ष्म नाड्या या आज्ञाचक्राची पाठीच्या कण्याच्या दोन्ही बाजूंनी वर येऊन शेवटी मिळतात व मध्यवर्ती सुषमना नाडीशी संयुक्त होतात. तेथून स्वेच्छेने देह सोडून योगी परलोकात जाऊ शकतो व इथूनच तो दिव्य पुरुष परमात्मा यात प्रवेश करू शकतो. यदक्षरम वेदविदो वदंती विशंती यद्यत वितराग यद्दिच्छन्तो ब्रह्मचर्य चरंती तत्तेपद संग्रहेन प्रवक्षे. वेदवत्ते ज्याला अक्षरब्रह्म म्हणतात, विरक्त होऊन यती ज्यात प्रवेश करतात व ज्यांची इच्छा करणारे ब्रह्मचर्य व्रताचे आचरण करतात, ते पद तुला थोडक्यात सांगतो. त्या परमपुरुषाचे उच्चपद किंवा अस्तित्व कसे आहे त्याचे वर्णन इथून पुढे 20 व 21 श्लोकात केले आहे व 12 पासून 19 पर्यंत योगी माणसाच्या पूर्वतयारीचे वर्णन आणि सर्व जीवांची उत्पत्ती व लय ज्या अव्यक्त तत्वात होते त्याचे वर्णन केले आहे. हे ब्रह्मपद आहे. त्याच्या प्राप्तीसाठी योगी आसक्ती सोडून प्रयत्न करतात. वेदात याचेच वर्णन केले आहे. त्याची प्राप्ती व्हावी म्हणून अहम ब्रह्मास्मी अशा दृढ धारणेत साधक राहतात. सर्व द्वारांनी संयम्य मनोहृदय निरुद्धच मूर्त्याधायत्मन प्राणमास्थितो योगधारणम ओम इत्येकाक्षरम ब्रह्म व्याहरन् मा मनुस्मरन् य प्रयती त्यजन्देय स यती परमागती. देहाची इंद्रियरूपी सर्व द्वारे बंद करून मनाचा हृदयात निरोध करून व आपला प्राण मस्तकात स्थापन करून समाधी योगात स्थिर होऊन ओम या एकाक्षर ब्रह्माचा उच्चार करीत माझे स्मरण करीत जो देह सोडून जातो त्याला उत्तम गती मिळते. 6व्या अध्यायात व किंचिदपि चिंतयेत असे म्हटले आहे. त्यात आत्मसंस्थ मन कृता ही पूर्वतयारी आहे. मन मनातच जिरवून व मन बुद्धीसह आत्म्यात स्थित करून असे दोन्ही अर्थ तेथे होतात. आता इथे प्रयाणकाळी तेच मन हृदयात निरुद्ध करावे असे सांगितले आहे. इंद्रियांच्या द्वारा काहीही आरण किंवा विहरण करायचे नाही, म्हणजेच आलेल्या संवेदनांशी मन निगडीत करायचे नाही आणि बाहेर कोणतेही कर्मसुद्धा करायचे नाही. मनसा एव इंद्रियग्राम विनियम्य समंतता असे 6व्या अध्यायात म्हटलेच आहे. आपले प्राण मस्तकात नेणे हे योग धारणेतील कठीण काम आहे. प्राणांचे कार्य जागृतीत सर्व शरीरभर चालते. ते प्राण सहस्त्र चक्रापर्यंत योग बलाने न्यायचे. ओंकाराचा जप उच्चार करायचा. हा उच्चार स्वतःशीच अगदी हळू आवाजात होत राहिला पाहिजे आणि उच्चार ओंकाराचा व विचार अनुस्मरण भगवंताचे हे सगुण सागर देधारी अवतारी परमेश्वराचे नव्हे तर सर्वव्यापी अनंत आत्मतत्वाचे होय. अशा प्रकारे देह सोडणारा जीवात्मा परमोच्च गतीला जातो. अनन्यचेता सततम यो मा स्मरती नित्यशः तस्याः सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिना. हे अर्जुना, जो सतत एकाग्र चित्त करून माझे स्मरण करतो त्या माझ्याशी एकनिष्ठ झालेल्या कर्मयोग्याला मी सहज प्राप्त होतो. क्रमांक 12 व 13 या श्लोकात सांगितलेले सर्व कसे जमेल. जन्मभर फक्त सांसारिक गोष्टीचाच विचार केला तर मरणाच्या क्षणाला या प्रकारे एकाग्रता जमेल का? नाही. जो मनुष्य सतत ज्या प्रकारचा विचार करतो त्याच विचाराची पुनरुक्ती मरणाच्या वेळी होईल.
सामान्य माणसाचे मन आजन्म एकच विचाराचा अभ्यास करीत नाही. ते केव्हाही कुठेही जाते. चंचल व प्रमथनशील खळबळ असणारे मन नेहमी नाना विषयाकडे दौडत असते. मरणाच्या वेळी इंद्रियांची कार्य तर कशीही अस्ताव्यस्त होतात. प्राणमस्तकात नेणे तर शक्यच होणार नाही. मन हृदयात बांधून ठेवणे हे तर अशक्यच. मग उत्तम गती कशी मिळणार? मरणानंतर मायावशात वासनांच्या खेचीने पुनर्जन्मच मिळणार. तो कसा टळणार? त्याला उत्तर एकच. अनन्य चित्ताने जन्मभर नित्य परमेश्वराचे चिंतन करायचे, ध्यान करायचे. असे होणे म्हणजे विशेष नारायण स्वरूप होणे, जगच विष्णुमय होणे. योगयुक्त अशा अनन्य भक्तालाच मरणकाळी भगवंताचे अनुस्मरण राहू शकेल. त्यालाच भगवंत सुलभ असतो. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालय शाश्वतम नापनुवंती महात्मानं संसिद्धी परमाम गता. मला येऊन मिळाल्यावर परमसिद्धी पावलेल्या या महात्म्यांना दुःखाचे आगर असा या व अशाश्वत असा पुनर्जन्म प्राप्त होत नाही. आणि वासनांचा पूर्ण क्षय झालेला आहे. अनेक जन्मातील योगाभ्यासाची संसिद्धी झालेली आहे. त्रैलोक्यातील कोणत्याही वस्तूवर कोणतीही आसक्ती राहिलेली नाही. अमुक एक काम करायची राहिली आहे अशी रुखरुख नाही. चित्त हर्ष शोकांच्या पलीकडे गेलेले आहे आणि त्यात सर्वव्यापी परमेश्वराचे ध्यान लागले आहे. हे अद्वैताचेच अनुभवणे होय. असे केलेले महात्मे पुन्हा जन्माला येत नाही. त्यांची ज्या जन्मातील सर्व इंद्रियप्राप्त भोग शाश्वत आहेत, क्षणिक तात्पुरते आहेत, त्या दुःखाचे स्थान अशा या जगातील पुनरावृत्ती टळते. हा ब्रह्म भुवना लोका पुनरावर्तिनो अर्जुन मामुपेत्य तू कोणते पुनर्जन्म न विद्यते. हे अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंतच्या स्थानापासून हे जीव मागे फिरून परत जन्माला येतात, परंतु मला पोहोचल्यानंतर मात्र पुन्हा जन्माला येत नाहीत. वर एक अर्थ दिला आहे. त्यात लोका या शब्दाचा अर्थ जीव, माणसे, प्राणी असा केला आहे. मरणोत्तर जरी मनुष्य भोरलोक, स्वर्गलोक, महरलोक, जनलोक, तपलोक हे ओलांडून सत्यलोक किंवा ब्रह्मलोकापर्यंत पोहोचले तरी वासनामुळे त्यांना पृथ्वीवर भूलोकी जड देह धारण करावा लागतो. असा अर्थ जरी योग्य असला तरी लोक याचा अर्थ वर सांगितलेले सप्तलोक किंवा एकाहून एक जास्त सूक्ष्म जगते सजावीत. जीव लोके त्रिशू लोकेशू इत्यादी वचने पहा. लोक याचा अर्थ भू, भुवर आदी सृष्टीचे लोक जसा होतो असा होतो. आणि सृष्टी निर्माण होताना सत्यलोकापासून सर्व सप्तलोक व सप्तपातळी अशी क्रमाने निर्माण होते व महाप्रलय होतो तेव्हा ब्रह्मदेवासह ब्रह्मलोक, सत्यलोक ही विलयास जातो. म्हणून त्यालाही पुनरावृत्ती म्हटले आहे. याचे स्पष्टीकरण पुढच्या श्लोकात केले आहे. सहस्रयुगपर्यंत महर्यत ब्रह्मणो विदो रात्रियुग सहस्रांता ते हो रात्रविदो जना. 1000 युगांचा कालावधी हा ब्रह्मदेवाचा एक दिवस व तसाच 1000 युगाचा काल ही त्याची रात्र असे दिवस रात्र जाणणारे जाणतात. मनुष्याच्या पृथ्वीवरील कालगणनेप्रमाणे 1 सहस्त्र युगांचा काल म्हणजे ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा मानवी शब्दात 12 तासाचा एक दिवस व तशाच 1 सहस्त्र युगाची 12 तासाची रात्र मिळून मानवी 2 सहस्त्र युगांचे ब्रह्मदेवाचे एक अहोरात्र अहन दिवस त्याचे हो असे रूपसंधी होताना झाले. आता ब्रह्मदेवाचे 1 वर्ष म्हणजे 365 दिवस गुणिले 2000 युगे म्हणजे 730,000 युगांचे होते व अशी 100 वर्षे त्याचे आयुष्य म्हटले म्हणजे 730 गुणिले 100 बरोबर 73,000 युगे किंवा 73 लाख इतकी मानवी युगे. मानवी 4 युगांची एक चौकडी व अशा 71 चौकड्याचे एक मनवंतर होते. 71 गुणिले 4 बरोबर 284 युगे बरोबर 1 मनवंतर. हे प्रचंड कालगणना विचारात घेण्यासारखे आहे. 4 युगे सत्य, त्रेता, द्वापार व कलियुग मिळून 43,20,000 वर्षे होतात. अव्यक्ताद व्यक्तव्य सर्वा प्रभवंत्या रागमे रात्र्यागमे प्रलियन्ते तत्र वाग्व्यक्त संज्ञके. हा ब्रह्मदेवाचा दिवस सुरू होताच अव्यक्तापासून सर्व चराचर दृश्य पदार्थ उत्पन्न होतात आणि रात्र सुरू झाली म्हणजे त्याचा अव्यक्तात ते लय पावतात. अव्यक्त हे सांख्यमताप्रमाणे सर्वात अंतिम व्यापक तत्व, मूल प्रकृती असे त्याला नाव आहे. ब्रह्मदेवापासून जो सृष्टीचा आरंभ होतो त्याला दिवसाच्या उजाडण्याची परिचित प्रतिमा वापरून समजावून देण्याचा इथे प्रयत्न केला आहे. पावसाळा आला की पुष्कळ गवत उगवते आणि पावसाळ्यानंतर ते वाळून नष्ट होते. पुन्हा पावसाळ्याच्या बरोबर नवीन पण तसेच गवत उगवते. पूर्वीची गवताची पाती नवीन पावसाळ्यात काही तीच उगवत नाही. बीज नवे व गवतही नवे असते. त्याप्रमाणे सर्वभूत मात्र सृष्टीच्या विलयाच्या वेळी जे अव्यक्तात जाते तेच पुन्हा नवीन सृष्टीत येत नाही, पण तसेच असते. चेतन अधिक जड यांच्या संयोगातून सृष्टीत विविध आकार येतात. प्रत्येक पुढील अहोरात्र कालावधीत थोडी उत्क्रांती शरीराची व जाणीवेची होत असते.
भूतग्राम स यवाय भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वश पार्थ प्रभोत्य रागम. हे अर्जुना, हाच पदार्थ समुदाय वारंवार उत्पन्न होतो. रात्र झाल्यावर प्रकृतीवश होऊन विलय पावतो व ब्रह्मदेवाचा दिवस आला की उत्पन्न होतो. सर्व भूते म्हणजे प्राणी त्यांचा समुदाय वारंवार जन्मास येतो, व्यक्त अवस्थेत येतो आणि स्वतःचे कोणतेही स्वातंत्र्य न प्राप्त होता तो पुन्हा अव्यक्त होतो. अवश हा शब्द जीवांची मायाबद्धता दर्शवितो. उत्पत्ती, स्थिती, लय यांच्या वाहत्या प्रवाहात जीव पुढे पुढे लोटले जातात. दुसऱ्या अध्यायातील यथादेय कौमार यौवनचर तथा ध्यांतर प्राप्ती धीर तत्र न मुयते हे वाक्य व जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म पृतस्य च तस्मात परिहार्यर्थे न त्वं शोचितो महर्षी हे वाक्य लक्षात घेतले म्हणजे जन्ममरणांची शृंखला सामान्यतः अपरिहार्य आहे, अटळ आहे हे भगवंताचे सांगणे इथे अवश्य या शब्दाने पुन्हा दर्शविले आहे हे समजते. पण असामान्य मनुष्य काय पाहतो तेच पुढील 2 श्लोकात स्पष्ट करण्यात येत आहे. परस्तस्मातु भावन्य व्यक्तो व्यक्ता सनातन यस सर्वेषु भूतेषु नश्यसो न विनश्यती. पण जे या अव्यक्ताहून श्रेष्ठ असे दुसरे एक सनातन अव्यक्त तत्व आहे ते सर्व भूता मात्रांचा नाश झाला असताही नाश पावत नाही. अव्यक्त अशा मूल प्रकृतीपेक्षाही पलीकडचे असे अस्तित्व उच्चस्थान अतिशय उच्चस्थान अस्तित्व आहे व ते सनातन व अविनाशी आहे. सर्व सृष्टीचा विलय किंवा नाश झाला तरी ते सनातन अस्तित्व अक्षुण्य राहते. अव्यक्तोक्षर इत्युक्तस्मा परमागतिम या प्राप्य न निवर्तनते तद्भाम परम. ज्याला अक्षर म्हणजे अविनाशी म्हणतात असे जे परम अव्यक्त तत्व तीच प्राणीमात्रांची शेवटची परमश्रेष्ठ गती होय. ज्या स्थानाला पावले असता प्राणी पुन्हा जन्माला येत नाहीत तेच माझे परमश्रेष्ठ स्थान होय. अव्यक्तापेक्षा अव्यक्त असे जे परमश्रेष्ठ तत्व किंवा स्थिती म्हटली जाते तीच अक्षर अविनाशी परमगती होय. ती गती म्हणजे ब्राह्मी स्थिती होय. तेच भगवंताचे परम उच्च निवासस्थान होय. हे अर्थातच योगाभ्यासाने आपल्या शरीरातच अनुभवायचे असते. तेथे पोहोचला की सिद्ध मुक्त जीवात्मा मायाच्या जोराने अवश्य होऊन जन्ममरणांच्या प्रवाहात पडत नाही. तो ईश्वराशी एकरूप होतो. म्हणूनच स्वतःच्या संकल्पाने तो वाटले तर आवश्यक असेल तर जन्म घेईल, पण त्यावर कोणतेही दडपण असत नाही. पुरुष स परम पार्थ भक्त्या लभ्यस्त्यनन्यया यशांत स्थाने भूतानी तेन येना सर्वमिदं तथम. हे अर्जुना, सर्व प्राणी मात्र ज्याच्या पोटात आहेत आणि ज्याने हे सर्व जग विस्तारिले आहे किंवा व्यापले आहे तो परमश्रेष्ठ पुरुष केवळ अनन्य भक्तीने प्राप्त होऊ शकतो. पुन्हा त्या तत्वाला जास्त श्रेष्ठ तत्वाला पुरुष अशी संज्ञा आहे असे सांगून त्याची प्राप्ती केवळ अनन्य भक्तीमुळेच शक्य होते असे प्रतिपादन केले आहे. आणि ईश्वराचे सर्व व्यापित्व व सर्व समावेशकत्व पुन्हा पुरुष तत्वाचे गुण म्हणून इथे वर्णिलेले आहे. काळविशेष हा एक महत्त्वाचा घटक सामान्य माणसांना परत येण्यास भाग पाडतो किंवा पुनर्जन्मापासून दूर तरी नेतो. या कालविशेषाचे महत्त्व साधकांनी लक्षात घेतले पाहिजे. ते पुढे दिले आहे. यत्र काले त्वना वृत्ती महावृत्तीच्या व योगिना प्रयाता यांती तर कालम वक्ष्यामी भरतर्षभ. हे भरतश्रेष्ठा, कोणत्या काळी देह टाकून गेलेले योगी पुन्हा जन्मास येत नाही आणि कोणत्या काळी देहत्याग केला असता ते पुन्हा जन्माला येतात तो काळ मी तुला सांगतो. आवृत्ती म्हणजे पुन्हा जन्मास येणे, अनावृत्ती म्हणजे पुन्हा जन्मास न येणे. यत्र काले यस्मिन काले, ज्या काळात आपण येथे श्रीकृष्णाने सांगितलेली परलोक गमनाची दुर्वेगी व्यवस्था पाहत आहोत. मृत्यूनंतर स्वर्गातील लोकात राहून पुण्यभोग भोगून वासनावशात पुन्हा भूलोकी जन्माला यावे लागते ते कोणाला आणि तसे यावे लागत नाही ते कोणाला. काळाची व्यवस्था यात आहे. सामान्य माणसाला त्याचे नियम लागू आहेत. अग्निर ज्योतिरः शुक्ल षण्मासा उत्तरायणम तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्मविदो जना. अग्नी ज्योती म्हणजे ज्वाला, दिवस शुक्ल पक्ष व उत्तरायणाचे 6 महिने अशा काळी मृत्यू पावलेले ब्रह्मवेत्ते ब्रह्मपदाला जातात. उत्तरायणाचे 6 महिने म्हणजे मकर संक्रांतीपासून कर्क संक्रांतीपर्यंतचा काळ. अग्नी म्हणजे उष्णता अंगात असताना, ज्योती म्हणजे प्रकाश, दिवस म्हणजे सूर्योदय व सूर्यास्त यामधील काळ, शुक्ल पक्ष म्हणजे महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंतचे 15 दिवस. या काळात जे देह सोडतात ते ब्रह्मरूपात जातात व त्यांना तेथे ब्रह्मवेत्ते म्हटलेले आहे. धूमो रात्रिस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमस ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. धूर रात्र, कृष्ण पक्ष व दक्षिणायनाचे 6 महिने अशा काळी मरण पावलेले योगी चंद्रलोकात जाऊन तेथून परत पृथ्वीलोकात जन्माला येतात. दक्षिणायन म्हणजे कर्क संक्रांतीपासून मकर संक्रांतीपर्यंतचे 6 महिने. धूम म्हणजे अज्ञानाची अवस्था. रात्री म्हणजे सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतचा काळ. कृष्ण म्हणजे महिन्याच्या वद्य प्रतिपदेपासून
अमावस्येपर्यंतचे 15 दिवस. या काळात मरण पावलेले लोक चंद्रलोकापर्यंत जातात व तेथून पुन्हा जन्म घेऊन पृथ्वीवर येतात. शुक्ल कृष्ण गती येथे जगत शाश्वते मते एकया यात्यांना वृत्ती मन्यया वर्तते पुन्हा. हे शुक्ल व कृष्ण म्हणजे प्रकाशमय व अंधकारमय असे प्राणी मात्राचे परलोकाचे 2 मार्ग कायमचे मानले गेलेले आहेत. यातील एका मार्गाने गेलेला पुन्हा जन्म पावत नाही व दुसऱ्या मार्गाने गेलेला पुन्हा जन्म पावतो. इथे भगवंताने जगात या प्रकारे परलोकातील 2 गती शाश्वतच आहेत, म्हणजे जगत चालू असेल तोपर्यंत त्या अंमलात राहणार आहेत. ही नैसर्गिक व्यवस्था आहे असे म्हटले आहे व हे पुरातन मत आहे. स्वतःचा नवा शोध नव्हे असे म्हटले आहे. मागे राग द्वेषो व्यवस्थित असे एका ठिकाणी इंद्रियांच्या प्रवृत्तीचे वर्णन करताना त्याने म्हटले आहे. सृष्टीची जी व्यवस्था आहे तिचे निरीक्षण करून श्रीकृष्ण सर्व वास्तवता अर्जुनाच्या समोर मांडतो आणि त्या व्यवस्थेला ओलांडून मोक्षाला कसे जायचे याची युक्ती, स्वतःचे सिद्धांत व भक्तिमार्गाचा उपदेश यांच्याद्वारा शिकवितो असे लक्षात घेणे आवश्यक आहे. नैते श्रुती पार्थ जानन योगी मोहिती कश्चन तस्मात सर्वेषु कालेषु योगयुक्तो भावार्जुन. हे पार्था, या 2 मार्गांनी जाणारा योगी मोह पावत नाही, म्हणून हे अर्जुना तू सदा सर्वदा योगमुक्त असावं. ती युक्ती म्हणजे योगमुक्त होणे म्हणजे काय याचा भरपूर उहापोह आतापर्यंत केलेला आहे. कृष्णाचे म्हणणे असे आहे की शुक्ल व कृष्ण गती यांचे ज्ञान करून घेतले तर योग्याला त्या दोन्ही गतीत न सापडता त्याहून वेगळे पुरुषोत्तमाशी ऐक्य साधण्याचे परमपद प्राप्त होते. तो न मोयती म्हणजे ऐहिक स्वर्गातील भोगांनी आकृष्ट होत नाही. द्वितीय अध्यायात एषा ब्राह्मी स्थिती पार्थ न येना प्राप्ती मोयती असे म्हटले आहे. स्थित प्रज्ञ गुणापलीकडे चित्त भगवंताची ऐक्य पावलेले आहे असा योगी सृष्टीतील यज्ञातील वेदोक्त कर्म व स्वर्गसुखे आणि षड्विकार यांच्या गुंतळ्यात स्वतःला गुंतवून न घेता परमनिर्वाण स्थितीला जातो. शुक्ल कृष्ण गतीला देवयान पंथ व पितृयान पंथ असेही म्हणतात. पुन्हा जन्म घेणारे ज्ञानी लोकही असतात. त्यांना जगाच्या उद्धाराची तळमळ जास्त असते. ते देवयान पंथ व तेथील सुख बाजूस ठेवून अवतार घेतात, पण तेथे ते परवश अवश नसतात, तर ईश्वरी कार्यात ते जाणून भाग घेणारे भगवत भक्त असतात. वेदेषु यज्ञेषु तपसु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रतिष्ठम अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानमुपेति दिव्याम. योगी हे ज्ञान विज्ञान प्राप्त झाल्यामुळे वेदात, यज्ञात, तपश्चर्येत व दानात जे पुण्यरूप फळ सांगितले आहे त्या सर्वांच्या पलीकडे परमश्रेष्ठ दिव्य स्थानाला जाऊन पोहोचतो. प्रतिष्ठम म्हणजे वेद, पूर्वमीमांसा, स्मृती, शास्त्रे, पुराणे यात सांगितलेले फळ. यज्ञ केल्यास अमुक फळ मिळेल, तप केले तर अमुक फळ मिळेल, अमुक दाने केले तर अमुक फळ मिळेल अशी फलश्रुती पूर्वीच्या ग्रंथातून सांगितलेली असते. पण आतापर्यंत भगवंताने सांगितलेले सर्व ज्ञान आत्मसात झाले तर त्या साऱ्या फलप्राप्तींना त्याही अविनाशी नाहीत हे ओळखून योगी ओलांडतो आणि परम दिव्य स्थानापर्यंत जातो. इथे जीव भावच ओलांडून तो परमात्मरूप होतो हेच सांगायचे आहे. इथे श्रीमद भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्या योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे अक्षर ब्रह्मयोगो नाम 8मोऽध्याय. याप्रमाणे श्रीकृष्णाने गायलेल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्री कृष्णार्जुन संवादातील अक्षर ब्रह्मयोग नावाचा 8वा अध्याय समाप्त झाला. अक्षर ब्रह्मयोग नावाच्या 8व्या अध्यायावरील भाष्य समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.